नमस्कार मंडळी, मी आहे भूषण आणि आजपासून मी नवीन जर्नीला स्टार्ट करत आहे, म्हणजेच ब्लॉगिंगची जर्नी स्टार्ट करत आहे. खूप दिवसापासून ठरवलं होतं की ब्लॉगिंग करायची आणि आज फायनली ती सुरू होते. एक्सप्लोर विथ भूषण या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला आणि ती जर्नी मी तुम्हाला कशी कुठून आणि स्टार्ट करतोय आणि कशी करतोय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ मध्ये राहा. मित्रांनो, आता आपण आहोत CSMT स्टेशनला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनला. तर आपण आता ही ट्रेन पकडणार आहे. ती दाखवतो तुम्हाला मी कोणती ट्रेन आहे. ट्रेन आहे 22157 चेन्नई मेल सुपरफास्ट एक्सप्रेस. ही प्लॅटफॉर्म नंबर 10 ला CSMT ला लागते आणि इथं सुटण्याचा टायमिंग जो आहे तो 10:52 आहे आणि ही सकाळी आपल्याला अक्कलकोटला 7:30 वाजेपर्यंत सोडून देते. तर आपण जर्नी असेल ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, म्हणजे अक्कलकोटला आपण पोहोचू किती वाजता काय ते. फायनली आपण आता पोहोचलो अक्कलकोटला. थोडा लेट झालाय पण आता आपण डायरेक्ट टमटम किंवा रिक्षा काय असेल ते बघू आणि डायरेक्ट आपण जिथे राहण्याची सोय आहे तिथे जाऊ. तिकडे बघा, आता इकडून डायरेक्ट आपण आता बाहेर जाऊया आणि बघूया काय. अक्कलकोट स्टेशनवर आपण शेअरिंग ऑटो घेतली. याचं फेअर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. मित्रांनो, आता आपण फ्रेश झालो, तयार झालो. आता आपण चाललो आहोत सगळी मंदिरं बघायला. म्हणजे आपण वटवृक्ष समाधी मंदिरापासून चालू करू आणि बाकीची जी मंदिरं आहेत, खंडोबा मंदिर, बाळप्पा महाराज मंदिर, गुरु मंदिर वगैरे, ही सगळी या व्हिडिओमध्ये कव्हर करू. चला. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत सगळी मंदिरं बघायला आणि आपल्या रूमच्या बाहेरच आपल्याला हे दयानंद दादा भेटले. तुम्ही कधी अक्कलकोट मध्ये आलात तर हे तुम्हाला सगळी मंदिरं फिरवतील. यांचा नंबर आणि नाव वगैरे मी तुम्हाला आपल्या चॅनलवर टाकून देईल. तर पहिले आपण जाणार आहोत कोणत्या मंदिरात दादा? पॅलेसला जाणार. तर तिकडे जाऊन आपण एक्सप्लोर करू. पहिले आपण आलो आहोत आर्मरी म्युझियम, नवीन राजवाडा आहे. इथे येण्यापूर्वी 20 रुपयाचा एंट्री फी आपल्याला द्यावी लागते आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण आतमध्ये शूट नाही घेऊ शकलो. तर इकडे आतमध्ये सुनीता राजे भोसले यांनी कार आणि डॉगचं खूप चांगलं कलेक्शन केलं आणि फतेहसिंग महाराज यांनीही तलवार आणि बंदुकींचं खूप चांगलं कलेक्शन आतमध्ये आपल्याला बघायला भेटेल. आपण आलो आहोत श्री खंडोबा मंदिर. इथे असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये आले होते तेव्हा प्रथम इथे स्थान त्याने केलं होतं. पण आलो आहोत स्वामी समर्थांचे परम भक्त चोळप्पा महाराज यांच्या घराच्या इथे. आता तुला दरवाजा बंद आहे, आरती चालू आहे, तर त्या कारणामुळे तर मी तुम्हाला दाखवतो. आणि हे एवढं सुंदर असं मंदिर आहे ना की मन तृप्त होते या मंदिराला पाहून. बघूया, तुम्हाला दाखवतो मी. प्रथम स्वामी भक्त यांच्या 5व्या वंशजांचं हे घर आहे आणि स्वामी समर्थांनी प्रथमतः चोळप्पा महाराजांना दिलेल्या पादुका देखील इथे आहेत. त्या ह्या बघा, ह्या पादुका आहेत त्या. आता आपण श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ येथे आहोत आणि आतमध्ये आता आपण जाऊ. आतमध्ये आल्यावरच समोर आपल्याला हे औदुंबराचं झाड दिसते आणि आतमध्ये आल्यावर जेव्हा हे स्क्वेअर आहे त्यावर आपल्याला पाय द्यायचा नाहीये, कारण इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पायांचे ठसे आहेत. तर हे त्यावर न पाय देता आपल्याला पुढे पुढे जायचंय. या क्लोजअप शॉट मध्ये तुम्ही स्वामींच्या पायांचे ठसे नीट पाहू शकता. मंदिर हे आतून असं आहे आणि स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि आपण आता जाणार आहोत नेक्स्ट वटवृक्ष मंदिराकडे. वटवृक्ष मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि बघा तुम्ही दोन्ही साईडला प्रसादाची आणि स्वामींच्या फोटोंची वगैरे दुकान आहेत.
मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, तरी सगळे काढत होते, तर आपण पण काही शूट घेतले स्वामींचे. वटवृक्ष मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर अन्नक्षेत्र इथे ही स्वामींची 30 फूट उंच अशी मूर्ती आहे आणि त्याच बाजूला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आणि महाराजांना मुजरा करून आपण पुढे जाऊयात. मित्रांनो, आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ वाटिका आणि बालउद्यान येथे. आतमध्ये खूप असं एक्सप्लोर करण्यासारखं आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. आम्ही आमच्या रूमच्या इथूनच रिक्षा गेली होती आणि त्यांनी आम्हाला इथे सोडलं आहे. तर हे आहे स्वामी समर्थ महाराज वाटिका बालउद्यान. इथे आतमध्ये येताना तुम्हाला एक 5 रुपयाची तिकीट काढावी लागेल आतमध्ये जाण्यासाठी, आणि नंतर आतमध्ये खूप काही सुंदर असे व्ह्यू आहेत म्हणजे बघण्यासारखे. ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. इथे देखील तुम्हाला स्वामींची सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते. इथे देखील येऊन तुम्ही स्वामींचे दर्शन करू शकता. इथून बाहेर पडल्यावर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे छोटं, आणि ते बघा मूर्ती किती सुंदर अशी आहे तुळजामातेची. तर हे आहे श्री स्वामी समर्थ राजाराय मठ. स्वामींच्या स्वइच्छेने बांधलेले हे मठ आहे आणि श्री सद्गुरू बेलानाथ महाराजांनी हे मठ बांधले. बघा या मठामध्ये बजरंगबलीची मूर्ती आहे व शंकरांची पिंडी सुद्धा आहे. हे मठ स्वामींच्या इच्छेने म्हणजे बेलानाथ यांनी बांधले. हा दरवाजा जो दिसतोय, इथून स्वामी या मठामध्ये ये जा करायचे. ही अशी सुंदर अशी मूर्ती आहे मठामध्ये, आणि सकाळचा अभिषेक व पूजा आपल्याला करायला भेटते या मठात जर आपण स्टे घेत असो तर. मित्रांनो, परत आपण आपल्या रूमच्या ठिकाणी आलो आहे जिथे आपण थांबलो आहोत. तर सकाळी व्हिडिओ बनवायला भेटला नाही कारण आपण थोडं गडबडीत होतो, म्हणून लवकर आपल्याला दर्शनाला जायचं होतं. तर आम्ही थांबलो आहे श्री स्वामी समर्थ मठ राजाराय मठ इथे. इथे यांचे 2 प्रकार आहेत राहायचे, म्हणजे मठामध्ये पण रूम आहेत आणि मठामध्ये रूम अवेलेबल नसतील तर यांचं बेला भवन म्हणून बाजूलाच मठाच्या बाजूलाच बेला भवन म्हणून निवास आहे. तिथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे करू शकता. ह्यांचे पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला पाठवू. आणि इकडे एकदम स्वच्छ असे रूम आणि कमी दरात रूम भेटतात. नॉन AC AC सगळं आहे. आणि इथे अजून एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे मठातर्फेच असतं. तर ह्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आणि अक्कलकोटमध्ये आलात तर इकडेच तुम्ही राहण्याचं ठिकाण ठेवा, कारण इथून सगळं काही जवळच आहे. इथून ऑटो वगैरे तुम्हाला कुठे जायचं असेल मठापीठात, तर वटवृक्ष मठात वगैरे जायचं असेल तर ऑटो वगैरे तुम्हाला इकडूनच भेटेल. आणि आजचा दिवस आपण इथेच संपू, कारण उद्या आपण जाणार आणि तुळजापूरला. तर तिकडचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल पार्ट 2 म्हणून. तर 2 दिवसाची जर्नी आहे आपली इकडे, आणि आजचा दिवस संपलाय स्वामी समर्थांच्या नगरीत. आणि उद्याचा दिवस, उद्या अजून काहीतरी एक्सप्लोअर करू. हे बघा इथे जेवण्यासाठी जागा आहे, आणि आम्ही मठातच राहत होतो तर हे मठातले रूम आहेत, आणि जे बेला भवनमधले रूम आहेत ते वेगळे आहेत. स्वच्छ आणि एकदम नीटनेटके हे रूम आहेत. तर तुम्ही जर इथे येत असाल तर हे सगळं कॅप्शनमध्ये मी यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला टाकेन, तर तुम्ही इझिली बुक करू शकता तिथून रूम. पण पोचलो आहोत अक्कलकोट बस स्टँडच्या इकडे, आणि इकडून बसेस आम्ही बघत होतो पण बसेस तर नाही आहेत, कारण बसेसचा टायमिंग वेगळा आहे. म्हणजे सकाळची एक बस आहे आणि दुपारची 2 वाजता एक बस आहे. तर तुम्ही बस
च्या टायमिंगला येत असाल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल करावी लागेल. तर आम्ही तर प्रायव्हेट व्हेकलच करून जाणार आहोत. तर पहिले आपण जात आहोत तुळजापूरला. बार्गेनिंग स्किल तुमची चांगली असेल तर प्रायव्हेट व्हेकल पण तुम्हाला स्वस्त दरात भेटून जातील. तर तुळजापूरला पहिले जाऊन आपण तुळजापूर एक्सप्लोर करू. आता आपण प्रायव्हेट व्हेकल केली आहे आणि प्रायव्हेट व्हेकलचा रेट हा 150 रुपये जाण्याचा आणि 150 रुपये येण्याचा असा त्यांचा रेट आहे. तर इकडे बार्गेनिंग पण तुम्ही करून काय एवढा फरक नाही पडणार. तर तुळजापूरला आपण जाऊ आणि तुळजापूरची मंदिरं एक्सप्लोर करू. तर फायनली आपण पोचलो आहोत तुळजापूर येथे. आपल्याला गाडीने इथेच सोडलं आहे आणि इथून सरळ आपल्याला जायचं आहे. हाच रस्ता आहे तुळजाभवानी माता मंदिरच्या इकडे जाण्यासाठी. आणि राईट साईडला हे तुम्हाला मंदिर दिसते, हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर तुम्हाला हे आतमधून मी दाखवतो कसं आहे ते. बघा, गणपती बाप्पांना नमस्कार करून आपण पुढे जाऊयात. पुढे काहीच 2 मिनिटात आपण पोचलो आहे तुळजाभवानी माता मुख्यद्वार येते. मुख्यद्वारच्या बाहेर तसं सुंदर असे हे बांगड्या वगैरे घेऊन माणसं बसली आहेत. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर हा आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि राईट साईडला तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला गोमुख तीर्थ दिसते. असं इथे मान्यता आहे की इथे स्नान करूनच पुढे तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जावं. तर इथून पुढे आल्यावर श्री सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती यांचं मंदिर आहे आणि परत आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे जाऊयात. आतमध्ये आल्यावर इकडे आज गर्दी खूप होती कारण आज शुक्रवार होता म्हणून खूपच गर्दी होती. नंतर आतमध्ये थोडं आलो आणि नंतर हे इथे यज्ञ मंडप आहे. यज्ञ मंडपाच्या लेफ्ट साईडनं आपल्याला पुढे जायचं आहे. खूपच गर्दी होती कारण आज शुक्रवार होता आणि असं बोलत होते सगळे की खूप वेळ पण लागेल दर्शनाला. तर आपण पुढे जाऊयात. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला हे मुखदर्शन व धर्मदर्शनाच्या रांगा आहेत ते वेगळे वेगळे आहेत. तर आपण धर्मदर्शन घेणार आहोत. आज खूपच गर्दी होती, ही तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये. आणि 3 तासानंतर आपलं दर्शन झालेलं. आतमध्ये कॅमेरा अलाव नसल्यामुळे शूट घेता आले नाही. बाहेर आपण चिंतामणी दगड वगैरे इकडे जाऊन आपण आता तिथून निघालो. आता आपलं दर्शन झालं. ऑलमोस्ट 3 तास लागले आपल्याला दर्शनाला आणि आता मंदिराच्या बाहेर पडतो आणि जाणार आहोत डायरेक्ट आपण अक्कलकोटला परत. प्रायव्हेटच व्हेकल गेली आहे परत आम्ही. मित्रांनो, आज आपण गेलो होतो तुळजाभवानी माता मंदिर तुळजापूर येथे. तर तिकडे आपल्याला 3 तास गेले दर्शनासाठी कारण खूप लाईन होती. त्यानंतर आपण गांगणापूर एक्सप्लोर करणार होतो, बट काय झालं की खूप वेळ झाला. त्यानंतर आपल्याला इथे रिटर्न यायला, अक्कलकोटला रिटर्न यायलाही रात्रीचे 8 वाजले, त्यामुळे आपण करू शकलो नाही. तुळजापूर आणि अक्कलकोटमध्ये राहण्याचे ठिकाणं व व्हेकल तुम्हाला कसं काय जायचं आहे, कोणत्या मंदिरात, सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देईल, ते तुम्ही चेक करा. चला मित्रांनो, आता आपला अक्कलकोट आणि तुळजापूर हा ब्लॉग इथेच संपतोय. CSMT म्हणजे आपल्या परतीच्या प्रवासाला. तर आता आपण आहोत अक्कलकोट स्टेशनवर. पुढून 22155 कालमुर्गी ही ट्रेन पकडणार आहोत आणि ही ट्रेन आपल्याला दुपारी CSMTला सोडेल 2 वाजता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर. लेट्स एक्सप्लोरिंग. दिस इज एक्सप्लोर विथ भूषण सायनिंग ऑफ. चला.